नमस्कार मित्रांनो, एकही रुपया न देता तुम्हाला 15,000 रुपयाची भांडी अगदी मोफत फ्रीमध्ये मिळणार आहे. तर ती कशा पद्धतीने, जर तुमची नोंदणी बांधकाम कामगार योजनामध्ये असेल, तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला एकही रुपया न देता फ्रीमध्ये फक्त 15,000 रुपयाची भांडी मिळणार आहे. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांनी कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा, सर्व प्रकारची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर ज्या बांधकाम कामगाराची जर त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन नोंदणी करायची असेल, तर ती नोंदणी कशा पद्धतीने करायची याबद्दलचा पण आपण आज माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्हाला 15,000 रुपयाची भांडी मोफत पाहिजे असेल, जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असून तरी देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेबद्दलची संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत. तर हा भांडी मिळण्यासाठी भांडी किट फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा, तर तो फॉर्म कोणता आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला मी तो फॉर्म आज भरून दाखवणार आहोत. हा फॉर्म आपल्याला कुठे जमा करायचा, कशा पद्धतीने भरायचा, सर्व प्रकारची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया भांडी किट मिळण्यासाठी जो फॉर्म आहे. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे, ज्यांचं नवीन रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ज्यांची नोंदणी चालू आहे, ॲक्टिव्ह आहे, अशा बांधकाम कामगारांनी भांडी किटचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. चला तर मग बघूया भांडी किटचा फॉर्म. भांडी मिळण्यासाठी आपल्याला हे हमीपत्र भरावं लागत आहे. या हमीपत्रामध्ये आपला नोंदणी क्रमांक आणि आपल्या कुटुंबात जर अजून व्यक्ती नोंदणीकृत असेल, बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या व्यक्तीची संख्या इथं आपल्याला लिहायची आहे. नोंदणीकृत जे कामगार आहेत आपल्या घरामधील त्यांचे नाव लिहायचं आहे आणि त्यांचा नोंदणी क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर इथे आपलं स्वतःचं नाव, आपण जे आपली नोंदणी क्रमांक, इथं नोंदणी क्रमांक, आपलं स्वतःचं नाव आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला KYCसाठी आपल्या जवळील बांधकाम कामगार ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला ही KYC केल्यानंतर आपल्याला 30 नग इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला भांडीचे 30 नग आपल्याला यामध्ये भेटतात. तर ही नोंदणी पावती आहे. 1 रुपया भरून आपण जी नोंदणी पावती आहे, ही नोंदणी पावती पण आपल्याला या फॉर्मसोबत न्यायची आहे. तर आपला फॉर्म अप्रूव्हल असेल आणि आपली जी नोंदणी डेट आहे, तर ही नोंदणी ॲक्टिव्ह असली पाहिजे, रिन्युअल असली पाहिजे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरून आपल्याला जवळील कामगार ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला हा फॉर्म भरून KYC करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला भांडी किट संच हा मिळेल. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. भांडी किट संच एकदम फ्रीमध्ये 1 रुपया न देता आपण कशा पद्धतीने घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.